नमस्कार. डॉक्टर मैथिली सावंत ह्यांचा फेसबुकवर एक लेख आला. मला तो पटला म्हणून मी तो वाचून दाखवत आहे. आणि तो आत्ताच्या तरुणाईला अगदी म्हणजे त्यांनी आयुष्यात हा धडा ह्याच्यातून काय मिळतो आहे तो शिकला तर त्यांचं आयुष्य खूप चांगलं जाईल. तर त्यांचा लेख आता. कालच कोचिंग निमित्ताने एका मुलीशी मी बोलले. वय 31, एका टॉप MNCमध्ये सिनियर मॅनेजर, पॅकेज 40 लाखाच्या वर, दिसायला सुंदर आणि स्वतःचे निर्णय घेणारी स्वतंत्र मुलगी. पण तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती मला म्हणाली, मॅम, कॉर्पोरेट जगतात मी ज्या ज्या टार्गेटला हात लावला ते मी अचीव केलं, पण माझ्या आयुष्याचा जोडीदार शोधण्यात मात्र मी अपयशी का ठरते? मुलं भेटतात, 1-2 डेट्सनंतर विषय तिथेच संपतो. मुलं घोस्टिंग करतात, कळवण्याची तसदीसुद्धा घेत नाही. नक्की काय चुकतं माझं? आजच्या जगात जिथे मुली शिकल्या व प्रगती करत आहेत तिथे हा प्रश्न तिच्या एकटीचा नाही आहे. आजकालच्या अनेक उच्च शिक्षित आणि कमवत्या मुलींची हीच कथा आहे. लग्नाच्या एरियात त्या स्ट्रगल करताना दिसत आहेत. म्हणूनच अशा मुलींसाठी ही पोस्ट आहे. मैत्रिणींनो, आपण लहानपणापासून काय शिकलो? अभ्यास कर, करिअर कर, पैसा कमवायला लाग, कोणावरही अवलंबून राहू नकोस, स्वतःच्या पायावर उभी राहा. बरोबर? मी सुद्धा एक वर्किंग मॉमची मुलगी आहे आणि लहानपणी हेच शिकवलं आहे. पण या विचारामुळे नक्की काय घडतं आहे माहिती आहे? हे सगळे शिकून बहुतांश कमवत्या मुली नकळतपणे मस्क्युलियन एनर्जीमध्ये जास्त वावरायला लागल्यात. आत्ता प्लीज लक्षात घ्या, आपल्यातील मस्क्युलियन एनर्जी वाईट आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही. ही ऊर्जा आपल्याला लक्ष गाठणं, गोल ओरिएंटेशन, लढाऊ वृत्ती, लॉजिक अँड फायटिंग मोड, संरक्षण आणि नियंत्रण, कंट्रोल अँड प्रोटेक्शन या सगळ्यातच मदत करत असते. ऑफिसमध्ये यश मिळवण्यासाठी ही ऊर्जा खूप गरजेची आहे. पण अडचण कुठे येते माहिती आहे? जेव्हा हीच कंट्रोलिंग आणि लढाऊ वृत्ती आपल्या पर्सनल आयुष्यात किंवा डेटिंग घेऊन येतो त्यावेळेला. नात्यामध्ये मस्क्युलियन ऊर्जेचा सामना होतो. जेव्हा आकर्षण निर्माण होण्याऐवजी टक्कर होते. एका टेरिटरीत 2 वाघ राहू शकतात का? नाही ना. तसंच पुरुषाला तुमच्यासोबत असताना रिलॅक्स वाटण्याऐवजी तो तुमच्याकडे कॉम्पिटिशन म्हणून पाहू लागतो. आता तुमचा मला प्रश्न असेल, मैथिली, मग यावर उपाय काय? सांगते. काल मी त्या मुलीलासुद्धा हेच विचारलं. त्या मुलीने सुद्धा मला हेच विचारलं, मग मी माझी स्वप्ने, माझे करिअर सोडून देऊ का? मी तिला हसून सांगितलं, मुळीच नाही. तुला तुझं करिअर सोडायचं नाही. फक्त तुझ्यातली फेमिनाईन एनर्जी कनेक्ट करायची आहे. आता त्यासाठी काही सोप्या टिप्स शेअर करते. 1. ऑफिसमधील लेडी बॉस एनर्जी घरी आणू नका. ऑफिसचे निर्णय, डेडलाईन्स आणि टार्गेट्स संध्याकाळी ऑफिसमधून निघाल्यावर तिथेच सोडून या. डेटवर आणि घरी आल्यावर करिअर वुमनऐवजी एक कोमल, शांत, आनंददायी स्त्री म्हणून जगा. छान फेमिनाईन कपडे घालून डेटवर जा. चेहऱ्यावर वृक्षभाव न ठेवता चेहऱ्यावर हास्य ठेवा. स्वतःबद्दल भरपूर बोलण्याऐवजी समोरच्या व्यक्तीच्या आयुष्याबद्दल जाणून घ्या. त्यांचं बोलणं शांतपणे ऐका. 2. रिसीव्ह करायला शिका. उच्च शिक्षित मुलींना सगळं स्वतःचं करण्याची सवय असते. पण या सवयीला बदला. नात्यात जेव्हा एखादा पुरुष तुमच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडतो, बिल देतो किंवा मदत करतो, तेव्हा मी सुद्धा हे करू शकते असं न म्हणता गोड हसून थँक्यू म्हणत ती मदत स्वीकारायला शिका. यामुळे पुरुषाला त्याचा प्रोव्हायडर असण्याचा आदर वाटतो. 3. लॉजिक सोडून फीलिंग्स व्यक्त करा. डेटवर असताना तुमची अचीवमेंटची लिस्ट, तुमचे आणि लॉजिकल चर्चा करण्याऐवजी तुम्हाला काय वाटतं, तुमचे इमोशन्स आणि फीलिंग्स
ते व्यक्त करा. उदाहरणार्थ, ह्या रेस्टॉरंटमध्ये जेवढा स्टाफ आहे तितकी लोक ऑफिसमध्ये मी मॅनेज करते, म्हणूनच यावर्षी बेस्ट एम्प्लॉई अवॉर्ड मिळालं. हे नको. त्याऐवजी या जागेचा ॲम्बियन्स मला आवडला, इथलं वातावरण सुंदर आणि रिलॅक्सिंग वाटतं. तुम्हाला कसं वाटतं? हे पाहिजे. सरेंडर होणं म्हणजे कमकुवतपणा नाही, हे चौथं त्यांनी सांगितलं. हे लक्षात ठेवा. योग्य पुरुषासमोर स्वतःचे गार्ड्स थोडे खाली ठेवा. वृक्ष कोरडं न वागता सहज मोकळं वागा. नात्यात नियंत्रण ठेवण्यापेक्षा विश्वासाला आणि प्रेमाला जागा द्या. मैत्रिणींनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. हेल्दी मस्क्युलियन पुरुष तुमच्या बँक बॅलन्समध्ये नाही, तर तुमच्या सोबत असताना त्याला स्वतःबद्दल कसं वाटतं ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्टेड असतो. ज्या मुलीची एनर्जी त्याला रिलॅक्स आणि मस्क्युलियन फील देते, तिच्यात आपला वेळ आणि एनर्जी तो इन्व्हेस्ट करतो. जेव्हा तुम्ही तुमच्या सॉफ्ट, आनंदी आणि स्त्रीसुलभ फेमिनाईन ऊर्जेत असता, तेव्हा योग्य पुरुष आपोआप तुमच्याकडे आकर्षित होतो. म्हणूनच स्वतःच्या फेमिनियन एनर्जीशी कनेक्ट व्हा आणि आयुष्यात हेल्दी मस्क्युलियन पुरुषाला आकर्षित करा. विचार करा. हे मैथिली सावंत यांनी जेव्हा फेसबुकवर ही पोस्ट टाकली, तेव्हा बऱ्याच जणांनी तिला प्रश्न विचारले, तेव्हा त्यांनी त्याच्यावर अजून उत्तर दिलं पुढच्या ह्याच्यामध्ये. या पोस्टवरील कमेंट्स वाचून मी एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते. ती म्हणजे वरील लेख मी स्त्रियांसाठी जरी लिहिला असला तरी आजच्या जगातही त्यांच्या मस्क्युलियन एनर्जीवर काम करण्याची अत्यंत पुरुषांनाही त्यांच्या मस्क्युलियन एनर्जीवर काम करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. जर तुम्ही एक विवाहित पुरुष असाल तर तुम्ही तुमच्या गृहिणीपद सांभाळणाऱ्या पत्नीला कसं वागवता? तुमची पत्नी जर करिअर करणारी असेल तर तिच्या यशात तुम्ही किती कौतुक करता? तुमच्या पत्नीला आर्थिक, शारीरिक, भावनिकदृष्ट्या किती सेफ्टी देता? या गोष्टी या पोस्टवर कमेंट करणाऱ्या प्रत्येक पुरुषाने स्वतःशी प्रामाणिक राहून नक्की तपासाव्या. फेमिनाईन एनर्जीमध्ये असणारी पत्नी हवी तर पुरुषालाही मस्क्युलियन बनावंच लागेल. दॅट इज हाऊ पोलॅरिटी वर्क्स. टाळी एका हाताने वाजत नसते. विचार करूया. मला हा विषय आजच्या तरुणाईसाठी खूप महत्त्वाचा वाटला. त्याचबरोबर माझ्या मनात प्रश्न आला, पूर्वी खरंच ऑफिस टायमिंग हा प्रकार होता, त्यामुळे आता माझं ऑफिस संपलं, आता मी इथले प्रॉब्लेम विसरले, आता मी घरात प्रवेश करते, आता घरचं हा विषयच संपला आहे. हल्ली मोबाईल हेच ऑफिस झालेलं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा घरी असता आणि ऑफिसची मीटिंग सुरू झाली की पुन्हा तुम्हाला ऑफिसमध्ये जावं लागतं. हे खरंच खूप तारेवरची कसरत हल्ली प्रत्येक माणसाला जास्त वाढलेली आहे असं मला वाटतं. पूर्वी 9 ते 7 जॉब असं वगैरे ठराविक टाईम होता. तो टाईम झाला की संपला. आपला हा रोल बदलला. हे मनात आणू शकत होतं. पण हे आता मोबाईलच्या काळामध्ये कसं काय जमेल? हा मला पडलेला प्रश्न आहे. पण मला हिच्या विचाराशी माझी सहमत आहे. देवाने आपल्याला एक प्रत्येक म्हणजे स्त्री आणि पुरुष देवाने खूप वेगळे बनवलेले आहेत. काही म्हणजे आता आपण बघितलं की जंतर मंतरमध्ये बायकांच्या म्हणजे मुलींच्या तोंडात, बायकांच्या तोंडातल्या त्या घाणेरड्या शिव्या सहन होत नव्हत्या. अशा शिव्या पुरुष पूर्वी आपण ऐकलेल्या नाहीत, अशा नाहीत. पण स्त्री म्हटल्यावर एक कोमलता, एक नाजूकता, एक पारंपरिक असणारी सहृदयता ही भावना होती. आपण स्त्री पुरुष समानता म्हणता पण ह्या बाबतीत, शिव्या घालण्याच्या बाबतीत पुरुषांना मागे लोटून पुढे जायची घोडदौड सुरू केली आहे असं मला वाटतं. तरीसुद्धा पण त्यांनी सांगितलेला लेख खूप छान आहे. ज्यांना वाटतं आहे की आपण एक सुंदर कौटुंबिक रचनेमध्ये भाग घ्यावा, त्यांनी स्वतःला आजही बदलायला, म्हणजे मग स्त्री असू दे का पुरुष असू दे, त्यांनी कौटुंबिकच्या दृष्टीने विचार केला पाहिजे.
प्रत्येक वेळेला प्रोफेशनल ह्याच्यामध्ये राहून उपयोग नाही. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.